अहो मॅडम, हे जे किलचे वारसाची फेर किती दिवस झालं तुम्ही कुठले फेर करून दिलेत वारसाची? किती महिन्यापासून पेंडिंग आहे? कुठल्या मंडळाकडे किती? तुमचा तहसीलदार साहेब किती दिवसाची मुदत आहे तुम्हाला एखाद्याने तुमच्याकडे वारसाचा फेर दिला तर? मग ह्यांच्या काय बापाचं राज्य काय हरामखोरांचं 3-3 महिने झालं फेर का ओढले नाही त्याने? शासन पगार देत नाही का तुम्हाला? का मंडळ अधिकाऱ्याला पगार देत नाही? फुकट काम करता काय तुम्ही आमचं? 3-3 महिने जीवाला लाजा कशा वाटत नाही तुमच्या? 3-3 महिने का आवडला नाही फेर? मला सांगा, का फेरफार झाला नाही? तुम्ही माहिती घेत नाहीत का तहसीलदार का झालं नाही 17 दिवसात म्हणून? माहिती काय घेता? का आवडला नाही मला याचं एक्सप्लेनेशन पाहिजे. 3 महिने का लागलं याला? कसं शेतकऱ्यानं कर्ज काढायचं त्या? मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावानं मिळतंय का कर्ज? होय मॅडम. मला उद्याच्या उद्या जेवढे फेर आहे ते उद्याच्या उद्या माझं ऐकून घ्या नीट. उद्याच्या उद्या आणि फोन चालू ठेवायचा तुमचा मॅडम. फोन जर बंद आढळला इथून पुढे ह्यांना कारवाई करायचे अधिकार कुणाला आहेत? लावेश देऊला फोन सस्पेंड करा, यांना हाकलून द्या घरी. तुम्ही तुमच्याकडं सज्जा आहे किलतचं सज्जा आहे ना तुमच्याकडं? तुम्ही कधी आले? थांबा एक मिनिट थांबा. तुम्ही इकडे कधी आलता शेवटचं? किती तारखेला आलता? अहो किती तारखेला आलता? मी तुम्हाला तारीख, तुम्ही तलाठी आहेत ना, शिकलेले आहेत ना, तुम्ही कुठल्या तारखेला आलता, कुठल्या दिवशी आलता, कुठल्या वारी आलता ते सांगा ना मला. मी मराठीतूनच बोलायलो तुम्हाला. माझा प्रश्न कळालाय का तुम्हाला? हॅलो. अहो ते आलेलेच नाही तर काय सांगतात? त्या आलेलेच नाही ते इथं. SDO ला फोन. हॅलो SDO साहेब, खासदार साहेब बोलणार आहे. अहो तुमच्या किलतच्या तलाठी आहेत, त्यांचा फोन बंद आहे, अतिवृष्टी आहे, सगळेजण आम्ही बोंबलत फिरतोय दिवस रात्र, लोकांची अडचण आहे, शेतकरी आत्महत्या करायला मरायला आहे. तुमचा तलाठी फोन बंद करून शहाणपणा सांगते काय? नाही का हजर नाही? त्यांच्यावर कारवाई करायची. मला हजर नाही घ्यायचं त्यांना. हजर काय करता तुम्ही त्यांना? आता मी फोन लावला, माझा फोन बंद लागतंय, आणि त्या इथं किलजला कधी आल्यात त्यांना सांगता येणार गेले, कधी आल्यात ते तारीख सांगता येणार गेली त्यांना. कशाला? नोकरीची गरज नाही तर द्या ना राजीनामा, जा घरी ना म्हणाव. आणि वारसाचे फेर 3 महिने झाले ओढलेले नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज कसं काढायचं सांगा ना मला. 17 दिवसात तुमचा प्रोसिजर आहे, तुम्ही 3-3 महिने फेर ओढत नाहीत. कोण माणसाचे अवलाद आहेत का काय सभाचे अवलाद आहेत? तुम्ही सैतानाचे अवलाद आहेत. नाही, काय ऍक्शन घेतली ती मला पाहिजे. आणि त्या कधी आल्या त्यांचं एक्सप्लेनेशन घ्या. आणि प्रत्येक तलाट्याला जिओ टॅग फोटो काढायला लावायचे. जी सज्जा दिलाय ना त्या सज्जात त्यानं जाऊन जिओ टॅग फोटो काढायचे रोज. तहसीलदार आलं का लक्षात? आणि हे अजिबात नाटक चालणार नाही. ते आता महिला आहेत म्हणून मला बोलता येणार गेले त्यांना. आणि त्यांना काम करायचं नसेल तर घरी जावं म्हणावं. आणि किती पंचनामे केले ते इथं आल्याच नाही तर पंचनामे कोणी केले? मग उद्या ह्या गावातले जर नाही आले भरपाई, मी अबाकडे बघणार आहे तहसीलदार. या गावातली किती नुकसान भरपाई मिळाली, किती खरडून गेलेल्या जमीनचे पंचनामे झाले, मला दाखवा आधी. मला व्हॉट्सअपला पाठवा. आणि तुम्ही काय ऍक्शन घेतली ती मला सांगायचं SDO तहसीलदार तलाट्यावर. आणि एकाही तलाट्याचा जर फोन बंद राहिला तर याद राखा सांगतो. आम्ही तुम्हाला काम आहेत म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं नाही इथं. तुमचा तलाठी फोन बंद करून फिरतो काय? मला 11 तालुक्यात 3 जिल्ह्यात काम करतोय मी. 2200-2300 बूथ आहेत. रात्र म्हणत नाही, दिवस म्हणत नाही, रक्त ओकतोय मी. तुम्हाला एक सज्जा ते 5 गाव 6 गाव सांभाळणं होईना का?
ते सुधारणा करा आणि मला उद्याच्या उद्या वारसाचे पेर पाहिजे तहसीलदार इथले किलतचे. तुमचे नाव सांगा कुठले कुठले ते. तुम्हाला नाव मी व्हॉट्सअपला पाठवतो आता. आणि त्या मॅडमला उद्यापासून ह्या गावात यायचं म्हणून सांगा रोज. मॅडम